गुजरातमधील गांधीनगरच्या पालज गावात राज्यातील सर्वात मोठ्या होलिका दहनाचं आयोजन करण्यात आलं होतं। होळी दहनादरम्यानच्या अग्नीच्या ज्वाला पाहून हवामान तज्ञ वर्षभराच्या हवामानाचा अंदाज बांधतात। मुंबईतील माहीम कोळीवाड्यात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते आणि या ठिकाणी सुपारीच्या झाडांवर देवीची प्रतिकृती बनवण्यात आली आहे। दरम्यान कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत नृत्य करताना दिसतात। श्री मार्तंड जेजुरी गडावर खंडोबा मंदिर गाभाऱ्यात होळीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। भक्तांनी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। होळी या वर्षीपासून पुणे शहरातून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये उपशहरे, शासकीय, निमशासकीय कार्यालय, वनक्षेत्र तसंच भारतातील इतर राज्यांमध्ये ही साजरी होणार आहे। होळी ही ठिणगी आहे, तिचा वडवा व्हायला हवा असं आवाहन करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या सुरभीनगर परिसरात अयोध्येमधील महंत विष्णुदास त्यागी यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं। महंत विष्णुदास त्यागी यांनी होलिका पूजन करत नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। विरार पूर्वेकडील साईप्रसाद मित्रमंडळाने महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव असा संदेश देणारी होळी उभारली। सरकारी योजनांचा देखावा होळीच्या माध्यमातून साकारण्यात आला। नागपुरात यंदा 700 ठिकाणी होलिका दहन केलं जात आहे। पारंपरिक पद्धतीने पूजन करून होलिका दहन करून नागरिकांनी गुलाल लावत उत्साहात होळी साजरी केली। बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावात सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो नारळाची होळी पेटून यात्रेला सुरुवात करण्यात आली। लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। नागपुरातील नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेच्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला। एलबीटी कर विभाग बंद करावा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी होळी साजरी केली। चिपळूण तालुक्यातील गोळकोट आणि पेठ माप इथे मोठ्या उत्साहात करंजेश्वरी आणि सोमेश्वर देवांचा शरणे उत्सव साजरा करण्यात आला। शिमगो उत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो। देहूतील देऊळवाड्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पांडुरंगाचं नामस्मरण करत होलिका पूजन करण्यात आलं। गोंदियाच्या आमगावमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। शेणाच्या 5000 गोवऱ्यांपासून होळी तयार करत वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला। ग्रामीण भागात शिमगोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय। पालख्या नाचवण्याबरोबर वेगवेगळ्या पारंपरिक खेळाची प्रथा आजही जपली जाते। दापोलीच्या बोरथळ गावातील जाखमाता देवनमन भाविकांसाठी खास आकर्षण असतं। जळगाव जिल्ह्यातील जामुनजिरा गावात परंपरेप्रमाणे होळीनिमित्तानं आदिवासींचा भोंगऱ्या बाजार पार पडला आणि या बाजारात मध्य प्रदेशसह सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींनी सहभाग घेतला। दिव्यांग बांधवांना कोरड्या रंगाच्या होळीचा आनंद घेता यावा यासाठी अमरावतीमधील अंध विद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद साजरा केला। रायगडच्या पेनमधील कुंभाराळी, नांदीबाळ नाका आणि कोळीवाड्यात 40 फूट उंचीची होळी उभारण्यात आली। कोळीवाड्यातील ही होळी नागरिकांचं खास आकर्षण बनली आहे। गोंदियाच्या वृक्षधरा आणि हिरवळ ग्रुपद्वारे होळीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। गोंदियाच्या रावणवाडी आणि नागरा परिसरात वृक्षारोपण करत झाडे लावण्याचा संदेश ग्रुपच्या वतीने देण्यात आला। नागपूरमधील प्रयास स्कूल फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्सच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी होळीची पूजा करून विद्यार्थ्यांनी एकमेकांना नैसर्गिक गुलाल आणि रंग लावत होळी साजरी केली। होळीनिमित्तानं रायगडमधील कोळीवाडे सजलेत। बोटींना माशांचा नैवेद्य देऊन बोटींना मासे आणि कलिंगड बांधून त्यांची पूजा करण्याची आगळीवेगळी प्रथा आहे। सोलापुरातील भगवती शिवगंगा मंदिरात होळी पौर्णिमेच्या निमित्तानं द्राक्षांची आरास करण्यात आली। शिवगंगा मातेच्या चरणी 521 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली। पुरंदर तालुक्यातील वाल्मिकी विद्यालयाच्या मुलांनी शालेय परिसरात कचरा जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली। तसंच केमिकलयुक्त रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करत पाण्याचा अपव्यय टाळण्याचीही विद्यार्थ्यांनी शपथ घेतली। चोपडा शहरातील बाजारपेठा विविध रंगांच्या पिचकाऱ्यांनी नैसर्गिक रंगांनी सजल्यात आणि यंदा विक्रीसाठी नैसर्गिक आणि शरीराला हानी न पोहोचवणाऱ्या रंगांचा वापर केल्यानं ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला।
होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि शहरातील मुख्य रस्ते, चौक, समुद्रकिनारे आणि संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले. विरारच्या कोपरी गावातील शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचला. आजपासून शिमग्याला सुरुवात झाली. होळीची पूजा करत पापडी आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. कराडच्या एनपी फिशमध्ये 290 किलोचा ताड मासा आणण्यात आला आणि हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. धुलीवंदनाच्या दिवशी ताड माशाची विक्री ग्राहकांना केली जाणार आहे. माणगावमधील तरुणांनी आत्ताच्या पिढीला वृक्ष लागवडीचा, वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. होळी सणानिमित्त कोकणात लहान मुलांना झाडं लावण्याची, रुजवण्याची, संगोपनाची आणि जोपासण्याची शिकवण देत तरुणांनी अनोखा उपक्रम राबवला. पहिली IICT मुंबईत तयार होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. केंद्राकडून IICTसाठी 391 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. एम्स आणि IICT प्रमाणेच IITC असणार आहे. खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर पोलिसांनी कारवाई केली. वनविभागाच्या जागेतील अनधिकृत घर JCBद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं. वनविभागाने याआधी नोटीस दिली होती, मात्र याची दखल न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली. जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावर जमावाने दगडफेक केली आणि या दगडफेकीत 6 ते 7 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. परतूरच्या गुळखंड तांडा इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा असल्याची माहिती दारूबंदी पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर झाडाझडती घेण्यासाठी गेलेल्या पथकांवर जमावाने दगडफेक केली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य आरोपी पिंटू मुळे आणि संतोष खोत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांनाही आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा दावा नागरिकांनी केला होता. दरम्यान CCTVत दिसत असलेला व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. दरम्यान दुसऱ्या दिवशीही नाशिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. बीड पोलिसांचं पथक प्रयागराजमधून खोकेला पुण्यात आणणार आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सतीश भोसले उर्फ खोकेला घेऊन पोलीस पुण्यात पोहोचतील आणि त्यानंतर त्याला बीडमध्ये नेलं जाणार आहे. पोलीस विभागातील जातीय द्वेष मिटवण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी अनोखी संकल्पना राबवली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने ओळखण्याचा उपक्रम त्यांनी प्रत्यक्षात राबवला आहे. स्वतः पोलीस अधीक्षकांनीही फक्त नवनीत अशी लिहिलेली पाटी लावली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेर नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. दरम्यान या बैठकीत निवेदन देण्यासाठी आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की केली. विखे पाटलांसमोरच हा प्रकार घडला. मढी यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. दरम्यान मढी ग्रामसभेने पुन्हा एकदा मुस्लिमांना दुकानं लावू न देण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान जेहाद्यांनो नाक खुपसायला येऊ नका, नाहीतर फळं भोगावी लागतील, अशा शब्दात भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी इशारा दिला. बुलढाण्यात युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शासनाच्या निषेधार्थ युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. बीडच्या कुमशी गावात जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या सिल्लोड दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी 500 बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात पोलिसांना पुरावे सादर केले. उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या आज सिल्लोड दौऱ्यावरती आहेत. आनंदाचा शिधा योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद नसल्यानं योजना बंद होण्याची शक्यता आहे. तिजोरीतील खडखडाटामुळे योजना बंद केल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या 2.5 वर्षात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विकास कामांना प्रचंड वेग आलेला आहे. नगरविकास विभागाने त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला होता, पण या निधीला आता अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली विकास कामं निधी अभावी रखडण्याची शक्यता आहे. मागील अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसताना एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले होते. त्यामुळे आगामी काळात महिलांना 2100 रुपये देण्याचा सरकारचा विचार पक्का आहे आणि निश्चितच महिलांना पैसे मिळतील असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी
चंद्रपुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री अशोक उईके यांनी जोरगेवारांचा आरोप फेटाळला. दरम्यान या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलं.